तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं कारण होतं, काय मागणी केलेली आहे? इकडून नका द्या काशी दादा, माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कसा. दादा कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करता येत. इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, चिकट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता, कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडवून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही, आरोपीबद्दल. हे सगळं घडून जे आणतोय ना, हे धन्याचे हेच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जे काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तुलाच धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी, तो असं म्हणायला पाहिजे होतं, तू म्हणला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा, तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना, तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची 5 बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित, असं म्हणायला पाहिजे होतं. तिथं तू मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुटाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो होतो. का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो, आणि मीडियाला मी 2 वर्षापासून कुठेही बोलत नाही. मीडियाला चांगलं माहिती आहे, तुम्हाला सुद्धा, की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेतय, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देतय, पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन. मला कुठंतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे चांगले, की चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून का होईना म्हणलेत ना. पण हे असं पोरग आहे, हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं. आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय नाही, कुणीतरी फूस लागेल. म्हणून मी आता SP साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आलेत किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा, याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे. तिथं पर्याय नाहीये. याला कुणी धमकीलंय का तो बोल म्हणून, किंवा याला कुणीकडून आणखीन सांगितलं गेलंय का, किंवा असा संशय येतो की यांनी काही इसार फिसार घेतला होता का काय, म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुटाने करत त्यांच्या विरोधात बोलच. आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना, ते आता तुला जाहीरपणानं सांगतो, मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी. तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते पुढून कचाकच, आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो. पण तो ते बोलायला लागला ना, त्याला आता ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत. नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती. आता जे जे आरोप करणार ते आरोप त्याला सिद्ध करावं लागल. जो कोणचा आरोप करील त्याचा, नसता त्यांनी सिद्ध जर नाही केलं ना, पुराव्यासहित आरोप केलेला, तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. त्याला आता सुट्टी नाहीये. म्हणजे आणि धन्याला तर नाहीच. मी यांच्याविषयी तर बोलतच नाही, आरोपींविषयी, आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची. पण धन्या गप्प बसतच नाहीये. ते परळीचं खरकट गप्प बसायलाच तयार नाहीये. ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे असले प्रकरण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चुहा पहाड खेनी छाया धन्या, आता उंट पहाडाच्या खाली आलाय, आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेत ते. उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावतात. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, बघ सांगणारे तुम्ही, आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग आहेत तुमच्या मोबाईलच्या, आमच्या नाही. सगळ्या गोष्टी त्या तुमच्या. आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की
आम्हीच रचलंय आणि तिकडून नाहीच आहे. तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्यात त्या परळीच्या खरकाट्या संघ. आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा तर तपास यंत्रणेनं तो अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे, त्याला मंजुरी घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेनं मागायला पाहिजे. आणि त्या परळीच्या खरकाट्याची धन्याची पण आणि माझी पण एकूण 5 जणांची होणं गरजेचं आहे आता. कारण आरोपी म्हणतोय, एक तर आरोपी जर नाही म्हणला ना नार्को टेस्टला तर नाही करता येत. आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला. आता ह्यो जर तिथं गेला नसल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ना. आणि गेला असल, याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएने कोणी बीडचं आहे ना ते त्यांना बोलला असेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार ना ते. म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता. म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को टेस्टसाठी. आणि यांचा जामीन रद्द करून यांची अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे. पोलीस अधीक्षकांनी काय सांगितलं या चर्चेदरम्यान तुम्हाला या मागण्या केल्यानंतर? ते नाही सांगणार मी मीडियाला बाहेर. पण 100% हे सगळे काल कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. तुम्हाला गोळ्या घालू अशा प्रकारचा संवाद आहे, त्याच्याकडे कसं बघता पाटील तुम्ही? हे मी नेमोजीत असलेला गोळ्यान पाहिजे. तू इथं तू ये क्षेत्रीय मराठा काय असतो तुला पहिल्यांदाच. कोणाची रेकॉर्डिंग? बोट सुद्धा घरी नाही जाणार, अंग तर नाही जाणार पण बोट सुद्धा घरी नाही जाणार त्याच्या. तू ये तर. बरं, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. मी योग्य वेळी पुराव्यानिशी सगळं बाहेर काढणार असं ते आरोपी अमोल कोल्हे यांनी इशारा दिला. बाबा या विषयावरून भरकाटायचंच नाही आता, याच्यावर बोल आता. आधी तुला आंदोलनाचं काय जे माहितीये ना ते विषय भरकुटूच नको. याच्यावर भरकटायसाठी तुला लागलेला डाग पुसणारच नाहीये. त्याचं कारण सांगतो. दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तू आपल्या जातीला डाग लावतो काय? कुठं ते 4 टकूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर. आणि मग तुला वाटणार का तो माग जनता आहे ते तुला पॉझिटिव्ह अशा कमेंट करणार ते टोळीतले. आणि मग त्याच्यावर तू समजणार का तो ह्या माग लय जनता आहे? त्याच्यावर तू पाऊल उचलणार का तू? आणि तुला जे काय आरोप करायचे ना आंदोलनातले तू जे जे आरोप करणार आहे त्याचे तुला पुरावे सहित सिद्ध करावं लागणार. हे ध्यानात ठेव. नसता फौजदारी गुन्हे येतात पुढं. आता तू बघ काय काय होतं. तू फक्त नीट रोखणुकीतून पुढं त्यांनी एकच काम करायला पाहिजे होता. आपल्याला धन्यानी घातपाताची सुपारी दिलती, आपल्याकडून चुकलंय, आपण आपलं गप घरी राहावं, नीट सुखाचे तुकडे आपण खावा आणि घरच्याला सुखाचे तुकडे खाऊन द्यावा या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होतं. मीही त्यांच्या कुटुंबातून काही मीडियात शब्द आलते की जरांगे पाटलांना लय मनावर घेऊन येते, पिऊन आम्हाला त्रास देतो, घडलंही असेल. चला म्हणलं जाऊ द्या, त्या मायमावल्यांचं तरी आपण ऐकावं. पण ह्यो जर पुन्हा पुन्हा तेच करणार असला त्यांचं ऐकून एखाद्या बार पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो. त्याच्यामुळे ती नार्को टेस्ट होणं आता गरजेचं आहे. आणि यांच्या तिघांच्याही जामीन रद्द करून ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढे ठेवून त्याची परवानगी घेऊन नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी आणि ह्योही मंजूर करा याचा आहे. आणि फळ द्या एकदाच्या नार्को टेस्ट मग कळन. याची जरी झाली तरी याच्यातून येणारे याला ज्या ज्या वेळेस विचारलं जाईल तो परळीला गेलता का, तुला कोणी बोलला का, कोणत्या साळ्या का, कोळ्या कोणतरी होता ना त्यो बीडचा हा कांचा का, कोण त्यो बोलला का, कोणते गरुड हे त्यो बोलला का, नार्को टेस्ट मध्ये सगळे ना. तर आम्हाला डरच नाही एक, त्याच्यामुळे काय काय केलंच नाही ना, लपून का बसायचं. पण ते म्हणतात की मला विनाकारण गुंतवलं, आमचे वकील मॅनेज केले. अय भाऊ, तुमच्यावरती त्यांनी मला आरोप केलाय असं. एक सांगा, सांगितलंय कोण? तुम्ही आरोपी. जबाब देतोय कोण? तुम्ही. सांगता कोण? तुम्ही. कमून सांगितलं मग? तुम्ही काय गुंतवलं ना, तुम्हाला सांगणारे तुम्हीच, गुंतणारे तुम्हीच, घातपात सुपारी घेणारे तुम्हीच. मग दोषी नाहीत का तुम्ही? उलट तुम्ही लय अंगलोट घ्यायला लागला ती गोष्ट. आता तुम्ही आता ही पुन्हा पुन्हा उकरायला नव्हती पाहिजे. पण आता नार्को टेस्टमुळं आता तर त्याची नार्को टेस्ट होणार, आता होणार. त्यांच्या तिघांच्या जामीन रद्द होणार, त्यांच्या अंडर ट्रायल चालणार आता. आणि त्यांच्या आता लक्षात येईल की नार्को टेस्ट एक अशी विषय तज्ज्ञ सांगतात तिथं माणूस खोटं बोलतच नाही. आणि मग तिथं आता विचारणार आहेत तो काय काय केलंय, कुठं कुठं गेलाय. मग कळन तुला
कसं असतात तू त्यांचं ऐकून आयुष्य खराब कोपर्डी प्रकरणावर त्यांनी आरोप केले की जर तुम्ही अरे आरोपीला मारलं नाही तर मी फाशी घेईल असं तुम्ही त्यांना म्हणले. मी काय म्हणतो काय नेमकी झालं? मी काय म्हणतो तुम्हाला की ह्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी विनाकारण आंदोलनात काय आहे, कोपर्डीत काय आहे हे करू नको. आणि तुला करायचंच ना, मी स्पष्ट मीडिया सांगालो ना. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असं गोल फेर द्यायला लोक का तुझं हायच ना, तो म्हणणंच आहे ना, गुन्हा दाखल कर ना आमच्यावर. कमिशनर बोलवतील ना आम्हाला आणि तुझे पुरावे सिद्ध होईल तिथं, नसता पुन्हा तो ह्या काळात लटकणार आहे. आता तर क्लिअर उत्तर दिलं ना. तुला काय आंदोलनातली माहिती आहे, तुला काय कोपर्डीतली माहिती आहे, तू त्याच्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल कर. बोंबलो काय होणार आहे तुमच्यापेक्षा सांगा. चला तुमच्यापेक्षा न्याय मिळणार आहे का? तू गुन्हा दाखल कर, कमिशनर आम्हाला बोलवतील, पण पुराव्यानिशी सिद्ध हो, नसता इथून पुढे तोवर पलटणार आहे सगळं. आता आरोप करताना विचार करून कर, विनाकारण भिकाला लागू नको. आणि कोणत्या तरी जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला डाग लावू नको, ध्यानात राहू दे. या सगळ्या प्रकरणात सुरक्षेची मागणी केली का? तुम्हीच काढली होती, तुम्ही मला सुरक्षा नको असं म्हटलं होतं पोलीस अधीक्षकांना. आता पुन्हा काही तशी मागणी वगैरे केली का सुरक्षेची? नाही सुरक्षा नकोच हे बोलतोय मी. मैदान पाहिजे ना खरकाट्याला, त्या परळीच्या मैदान पाहिजे त्याला. असं छक्के मेंगे येऊन धंदे नको करू. मैदान मोकळं पाहिजे ना, घातपात करायचं. चल ये, एका बापाच्या आवला दे का, चल ये. मी पुरं माझं संरक्षण काढलंय. मी माझ्या जालन्याच्या SP साहेबाला विनंती करून सांगितलंय माझं संरक्षण काढा म्हणून. तुम्ही ये, तुला का व्हायचं तवा असले नको रे हिजडे धंदे करू. याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव. आणि आता त्याच आरोपीच्या तोंडून पुन्हा वकून घ्यायला लागला आणि फक्त आमच्या दोघांचेच नाव घेतोय. तू जर धुतल्या तांदळून होता तो आरोपी, त्यांनी सगळ्याचे नार्को टेस्ट करा म्हणायला पाहिजे होतं, मग तरी पटलं असतं आम्हाला. तू आमचे दोनच घेतून त्यांना साहेब म्हणतो. याचा अर्थ हे खरकट परळीचं पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय आणि पुन्हा मराठ्यात लावून द्यायला लागलाय. आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा घातपात करायचा कट पुन्हा धन्याने रचलाय. याच्यात अशी शंका त्याच्या कालच्यापासून यायला लागली. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, आम्हाला कर नाही. त्याला डर कशाला, कशात बी तयारी, नार्को टेस्ट काय कशात पण. याच्यावर भरकाटासाठी काही नको बोलू. मी सांगितलं नाही एका प्रश्नाचं उत्तर सरळ. अरे मग तेच सांगितलं ना रे, उत्तर 1 मिनिटात दिलं नाही मी. आणि खरं दिलं नाही, असं काय गोल गोल फिरेल तुम्हाला. तुझ्याजवळ काय पुरावे त्याच्या सहित आमच्यावर गुन्हा दाखल कर. पुराव्यासह सिद्ध होय, कमिशनर आम्हाला बोलवतील ना, मिळेल ते सजा भोगून. आता याच्यापेक्षा काय उत्तर पाहिजे? 2016च्या नारायणगडच्या, अरे 16 असू दे, 17 असू दे, 24 असू दे, 2006 असू दे, बरं त्यो जन्मायच्या आधीपासून आत्ता पोत काय पुरावे तेवढे दिन गुन्हे दाखल. गुन्ह्याशिवाय न्याय मिळेल का? चल जाऊ दे, बाकीचं काय सांगू यार. आता याच्यापेक्षा काय क्लिअर पाहिजे? गुन्ह्याशिवाय न्याय मिळेल का? धोका तर असतोच. चांगलं काम करायचं म्हणल्यावर धोका निर्माण होणार. मी माझ्या समाजाच्या 6 करोड लोकांच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी काम करतोय. चांगलं काम करणाऱ्याच्या जीवाला धोका असतोच, पण मी मरायला भेट नाही. कारण 6 कोटी मराठी जीव वळवून टाकायला तयार आहेत आणि आमचे पोरं सुद्धा मरायला तयार आहेत. अशा तुटून पडणार आहेत एका दिवशी. तुम्ही फक्त बघा, जवळ सण होत आहे तोवरच हे होणार आहे. ओके दादा, थँक्यू. चल धन्यवाद.